Good morning all of you. I am Vikas Koche, इलेक्ट्रिशियन इंस्ट्रक्टर, हरदयाल ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुलगाव, जिल्हा वर्धा. तर आज आपल्याला माहिती करायचं आहे MCB. आज आपण जो टॉपिक शिकणार आहे तो MCB हा आपला टॉपिक आहे. MCBची सगळी माहिती आपण घेणार आहे आणि टेस्ट लॅबच्या सहाय्याने MCBची कंटिन्युटी कशी चेक करायची आहे हे आपल्याला माहीत करायचं आहे. तर आपण सुरुवातीला बघत आहे की आपल्याकडे जी एक MCB आहे ही किती आपल्याकडे हे जी एक MCB आहे याचा टाईप आहे आपल्याकडे C आणि हे आहे 32 एम्पियरची. हे सिंगल पोल आपली MCB. आता सुरुवातीला MCBचे प्रकार अगर माहिती करायची असले आपल्याला तर हे असते सिंगल पोलची MCB. अशा प्रकारे पुन्हा डबल पोल, ट्रिपल पोल आणि नंतर आपलं 4 पोल. तर त्याच्यामध्ये प्रकार पडतात C टाईप, D टाईप, K टाईप, L टाईप आणि Z टाईप. तर त्याच्यामध्ये क्लासेस होते. मिनिचर सर्किट ब्रेकर. आता कसं आहे, मिनिचर सर्किट ब्रेकर हा एक यांत्रिक स्विच आहे. यांत्रिक स्विचला काय म्हणू आपण, मेकॅनिकल स्विच, की जो सर्किटला जोडतो आणि तोडतो. म्हणजे MCB पासून आपला सर्किटला आपल्याला चालू पण करता येते आणि सर्किट आपल्याला बंद पण करता येते. तर MCB कशासाठी यूज केला जाते सर्किटमध्ये, की ज्या वेळेस सर्किटमध्ये ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किटची कंडिशन निर्माण होते किंवा जास्त ओव्हरलोड झालं किंवा शॉर्ट सर्किट झालं त्यावेळेस ही MCB ॲटोमॅटिकली ट्रिप होईल. ओके. याच्यामध्ये 2 पॉईंट असतात, एक आपला आउटगोईंग पॉईंट आणि देन इनकमिंग पॉईंट MCB. तशा प्रकारच्या 6 एम्पियर, 16 एम्पियर, 32 एम्पियर किंवा तिकडे 63 एम्पियर आणि पर्यंत आपल्याला MCB असतात. सिंगल पोल, डबल पोल, 3 पोल आणि 4. तर आपल्याला घ्यायचं आहे याच्यावर आता आपल्याला कंटिन्युटी टेस्ट. आणि आपलं एक आपण सिरीज बोर्ड घेतलं आणि या MCBची आता हे सर्किट आहे आपल्याकडे एक MCBचं. याच्यामध्ये आपल्याला 3 पोलच्या MCB दिलेल्या आहे. इकडे आपला न्यूट्रल पॉईंट. तर आपल्याला याची सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने घ्यायची आहे कंटिन्युटी, की MCB चालू आहे किंवा बंद आहे. तर एक आपला सिरीज टेस्ट लॅम्प घ्यायचा, बोर्ड चालू कर आणि कंटिन्युटी दाखव. बरोबर आणि फोकस याच्यावर करशील. हळूहळू लॅम्प येतो. आता एक इनकमिंग आणि आउटगोईंग पॉईंटला आपण टाकून बघायचं की MCB आपली सुरू आहे किंवा बंद आहे. तर ज्या वेळेस आपला लाईट लागतो, आपण हे जे 2 पॉईंट आहे, एक इनकमिंगमध्ये टाकलं आणि एक आउटगोईंगमध्ये टाकलं, तर यावेळेस अगर आपला बल्ब प्रकाश होत आहे तर आपण समजायचं की MCB आपली हे चालू कंडिशनमध्ये आहे. आणि सपोज अगर लाईट आपला लागतच नाही आहे कुठल्या MCBमध्ये तर त्याला समजायचं की ती MCB आपली गेलेली आहे, निष्क्रिय झालेली आहे. जी बंद आहे तेवढी दाखव एखादी हळूहळू. अशा प्रकारे आपण शिकलो आता की याची कंटिन्युटी कशी घ्यायची. हा इनकमिंग पॉईंट आहे, आपण आता इथे हे करतो आहे आणि हा आउटपुट पॉईंट आहे. ठीक आहे, इथून आपल्या अप्लायन्सेसकडे सप्लाय जातो.
जर MCB चालू असेल तर सप्लाय असा चालू राहतो, पण किंवा शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोड होत असेल तर काय होतं, आपलंवाले MCB स्वतःहून ब्रेक होते आणि सर्किट एक प्रकारे ब्रेक होऊन जाते. त्याच्यामुळे काय होतं, ओव्हरलोडिंग किंवा शॉर्ट सर्किटमुळे होणारे जे नुकसान आहे, वायर जळणे झाले किंवा अप्लायन्सेस खराब होणे झाले, ते नुकसान आपण थांबवू शकतो. तसेच आपली MCB जी आहे ती आपण युनिटनुसार इन्स्टॉल करतो, हॉल, रूम्स, बाथरूम आणि टेरेस अशासाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, जर स्पेसिफिक एरियामध्ये शॉर्ट सर्किट झाला असेल तर आपल्याला तिची MCB ड्रॉप होते आणि होणारं नुकसान तेवढ्यापुरतं तात्पुरतं थांबून जातं, तेवढ्याच रूमपुरतं, आणि आपल्याला प्रॉब्लेम नेमका कुठे आहे ते पण कळतं. अशा प्रकारे MCBचे फायदे आहेत. यावर दिलं असते याची कॅपॅसिटी किती आहे, याची कॅपॅसिटी लिहिली जाते यावर, जशी 16 एम्पियर आहे. ठीक आहे. आणि ही टाईप C आहे, तर याची वाली क्षमता आहे 1.13 ते 1.45 पर्यंत. म्हणजे या 10% ते 45% जास्त करंट जर वाहत असेल तर MCB तुरंत एका सेकंदाच्या आतमध्ये ड्रॉप होते. म्हणजेच त्याची कॅपॅसिटी असते की 1.13 ते 1.45. जसं आपण Cचा प्रकार पकडतो, Cमध्ये 1.13 किंवा 1.45, त्याच्यापेक्षा जास्त गेलं तर ती MCB ॲटोमॅटिकली ट्रिप होऊन जाईल. MCBला म्हणतो आपण मेकॅनिकल स्विच, एक यांत्रिक स्विच की ज्याला सर्किटमध्ये आपण तोडता बी येते आणि सर्किटमध्ये जोडता बी येते. तर अशा प्रकारे आपण MCBची कंटिन्युटी म्हणजे टेस्टिंग घेतली की MCB चालू आहे किंवा बंद आहे, आणि MCBची माहिती. ओके.